नमस्कार. रेणुका INB या YouTube चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण व समाजकारण या क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या युगसंवाद साहित्य व सांस्कृतिक चळवळ भंडारा यांनी निर्मिलेल्या भंडारा गोंदिया जिल्ह्यातील वैनाकाट फाउंडेशन तर्फे विविध पुरस्कारांसाठी प्रवेशिका मागवण्यात आलेल्या आहेत. हे पुरस्कार दोन प्रकारचे आहेत. साहित्य कृती पुरस्कार आणि व्यक्ती पुरस्कार. आपण पहिले साहित्य कृती पुरस्कारांची माहिती घेऊ. साहित्य कृती पुरस्कारांसाठी डिसेंबर 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत प्रकाशित झालेली पुस्तकं आपण यासाठी पाठवू शकतो. कोणत्या प्रकारचे पुस्तक आहेत तर 5 साहित्य प्रकार आहेत. कथा, कादंबरी, कविता, समीक्षा आणि वैचारिक लेखन हे 5 साहित्य प्रकार आहेत. या 5 साहित्य प्रकारापैकी कोणत्याही साहित्य प्रकारातली आपली साहित्य कृती म्हणजे पुस्तकं डिसेंबर 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत प्रथम आवृत्ती प्रकाशित झाली असेल तर आपल्याला आपल्या पुस्तकाच्या 2 प्रती, अल्पपरिचय आणि 2 पासपोर्ट साइज फोटोसह यांना पाठवायचे आहेत. केव्हापर्यंत पाठवायचे आहेत? 31 जानेवारी 2026 या तारखेपर्यंत पोहोचतील असे पाठवायचे आहेत. आता कोणते कोणते पुरस्कार आहेत ते ऐकून घ्या. कवी मुकुंदराज काव्य पुरस्कार, कैलासवासी घनश्याम डोंगरे कथा पुरस्कार, कैलासवासी ना. रा. शेंडे कादंबरी पुरस्कार, अनिल नितनवरे समीक्षा पुरस्कार, डॉक्टर आंबेडकर वैचारिक ग्रंथ पुरस्कार असे हे 5 विविध साहित्य कृती प्रकार आहेत. 31 जानेवारी 2026 पर्यंत आपले पुस्तक यांच्याकडे पोहोचले पाहिजे. 2 प्रती. आणखीन काय अटी आहेत यांच्या? तर ज्या पुरस्कारासाठी पुस्तकं पाठवणार आहोत आपण त्यावर पुरस्काराचा स्पष्ट उल्लेख असावा. पुरस्कार आता दुसरे पुरस्कार आहे म्हणजे हे झालं. अच्छा, याचं पुरस्कार स्वरूप काय आहे तर महावस्त्र, कोणतंही एक फळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि रोख 5,000 रुपये असं याचं पुरस्कार स्वरूप आहे. आता दुसरं पुरस्कार कोणते आहेत ते पाहूया. ते व्यक्ती पुरस्कार आहेत. JP नाईक शिक्षण साथी पुरस्कार आणि महात्मा कालीचरण नंदागवळी सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार यासाठी प्रवेशिका पाठवायच्या नाहीत. याची निवड वैनगंगा फाउंडेशन कार्यकारिणी करते. याचं पुरस्कार स्वरूप काय आहे तर 11,000 रुपये रोख, महावस्त्र, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असं याचं पुरस्कार स्वरूप असेल. पुरस्कार मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घोषित करण्यात येतील आणि एप्रिल महिन्यात समारंभपूर्वक पुरस्कार वितरण करण्यात येईल. पुरस्कार घोषित झाल्यावर त्याची बातमी विविध वृत्तपत्रातून तसंच समाज माध्यमातून प्रकाशित करण्यात येईल. वैनाकाट फाउंडेशनच्या धोरणानुसार पुरस्कार घोषित लेखकांनी स्वतः कार्यक्रमात उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारणं अनिवार्य असेल. पुरस्कार प्राप्त लेखकांची निवड, निवास, जेवण इत्यादींची व्यवस्था फाउंडेशन तर्फे योग्य प्रकारे केली जाते. कोणत्याही परिस्थितीत प्रतिनिधीकडे किंवा पोस्टाने पुरस्कार पाठवला जाणार नाही. हे महत्वाचं आहे. कारण बरेचदा असं होतं की आपण जाऊ शकत नाही आणि मग आपला पुरस्कार रद्द होतो किंवा कोणाला दुसऱ्याला दिला जातो. माझ्या बाबतीत हे मागच्या वर्षी घडलेलं आहे. तर ही अतिशय महत्वाची अट आहे म्हणा किंवा अट आहे यांची. तर अशा यांच्या नियम आणि अटी आहेत.
तर व्यवस्थित व्हिडिओ ऐकून घ्या. काही शंका असतील किंवा काही तर त्यांनी जो नंबर दिलाय त्यावर विचारपूस करून शंका निरसन करून घ्या. तर खूप शुभेच्छा या पुरस्कारासाठी. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत. नमस्कार.